नमस्कार मंडळी, मी भाग्यदा. आज मी तुम्हाला भूतानमधल्या पुनाखा झोंगची सफर करवणार आहे. तर मंडळी, या देशात सफर करणारा प्रत्येक जण इथल्या निसर्गाच्या, इथल्या शांततेच्या आणि इथल्या भव्य वास्तूच्या प्रेमात पडेल. 7 ते 8 लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा देशाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. इथे इतकी शुद्ध हवा आहे की कार्बन निगेटिव्ह देश म्हणून याला मान्यता आहे. राजेशाही अस्तित्वात असलेल्या या देशाचे उद्दिष्ट ग्रॉस नॅशनल हॅपीनेस हे आहे आणि हे ऐकून आम्ही पण आनंदित झालो. तर आज आम्ही पुनाखा झोंगला भेट दिली. फोचू म्हणजे फादर रिव्हर आणि मोचू म्हणजे मदर रिव्हर यांच्या संगमातून जन्म घेतलेल्या पुनाखाचू या नदीच्या काठावर हा झोंग आहे. झोंग म्हणजे किल्ला. तर या झोंगला जाण्यासाठी एक सुंदर लाकडी पूल आहे, जो वर्ल्ड्स लार्जेस्ट वुडन कॅन्टिलिव्हर ब्रिज म्हणून ओळखला जातो. 1637 साली बांधलेला हा झोंग याला पॅलेस ऑफ ग्रेट हॅपीनेस असं देखील संबोधतात. भूतानमधला दुसरा भव्य आणि पुरातन किल्ला म्हणून हा ओळखला जातो. सध्या हा किल्ला पुनाखा डिस्ट्रिक्टचं प्रशासकीय कार्यालय म्हणून देखील वापरतात. आर्किटेक्चरचा सुंदर नमुना म्हणून या झोंगला महत्त्व आहेच, पण तिबेट बरोबरच्या लढायांमध्ये साक्षीदार म्हणून असलेला हा किल्ला भूतानीज लोकांच्या मनात अढळ स्थान मिळवून आहे. ज्याप्रमाणे गोव्यामध्ये सेंट झेवियर यांची बॉडी प्रिझर्व्ह करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे पुनाखा झोंगमध्ये एका चेंबरमध्ये भूतानचे फाउंडर यांची बॉडी प्रिझर्व्ह केली आहे. आमच्या गाईडने टेन्झिनने सांगितलं की ज्यावेळी त्यांचे फाउंडर मृत्यू पावले होते, तेव्हा जवळजवळ 54 वर्ष राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी त्यांच्या मृत्यूची बातमी गुप्त ठेवण्यात आली. हा चेंबर सामान्य नागरिकांसाठी रिस्ट्रिक्टेड असून फक्त 3च जणांना इथे जायची परवानगी आहे: किंग, चीफ अबॉट आणि केअरटेकर. आपल्या फाउंडर प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथला केअरटेकर आजही रोज इथे अन्नपाणी घेऊन जात असतो. ऐतिहासिक महत्त्व असलेला हा पुनाखा झोंग भूतानच्या भेटीमध्ये आम्हाला विशेष लक्षात राहील. आम्हाला या झोंगमध्ये जाण्यासाठी 500 रुपये इतकी एंट्री फी होती. तसंच इथे प्रत्येक ठिकाणी भारतीय चलन स्वीकारतात. 10 वर्षापर्यंतच्या मुलांना मात्र कुठलीच फी आकारली नव्हती. तर मंडळी, भूतानच्या भेटीमधला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.